दिसतं तसं नसतं. ही टॅगलाईन खूप दिवसांपासून चर्चेत आहे आणि ही टॅगलाईन आहे वाळवी या सिनेमाची. येत्या 13 जानेवारीला वाळवी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आणि या निमित्तानं माझ्यासोबत आहे या सिनेमाची टीम. खूप खूप स्वागत तुमचं सगळ्यांचं झी 24 तासमध्ये सगळ्यात आधी. सगळ्यांच्याच भूमिका एकदम वेगळ्यात, हटके आहेत. थ्रिलर कॉमेडी सिनेमा आहे. प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन येतं आहे. सगळ्यात आधी किती किती उत्सुक आहात आणि काय धाकधूक होते? भयंकर धाकधूक होते. आम्ही इनफॅक्ट नर्वस आहोत पण तितकेच कॉन्फिडंट आहोत की उद्याला वाळवी प्रदर्शित होतं आहे. फायनली आम्ही ज्या चित्रपटाची इतके दिवस वाट पाहत आहोत तो चित्रपट उद्याला लोकांसाठी खुला होणार आहे आणि धमाल आहे, मजा आहे या चित्रपटामध्ये. लोकांना तो आवडेल असा आहे, म्हणूनच अधिक उत्सुकता आहे. या चित्रपटाचा मी भाग आहे याचं मला फार भारी वाटतं आहे, कारण मी हा चित्रपट वाचला आहे, मी त्याच्यात काम केलेलं आहे. माझे सहकलाकार सोबत आहेत, माझे दिग्दर्शक, निर्माते सगळेजण सोबत आहेत. सगळ्यांना हा चित्रपट काय आहे हे माहिती आहे, पण तरीसुद्धा आम्ही चित्रपटाबद्दल आत्ता या क्षणी फार काही सांगू शकत नाही, कारण हा एक थरारपट आहे, त्याच्यात रहस्य आहे आणि शिवाय आम्ही त्याला रहस्यपट असं म्हणतो आहे, कारण थरार तर आहेच, शिवाय तुमच्या चेहऱ्यावरती हास्य निर्माण करणारा हा चित्रपट आहे. त्यामुळे ज्यांना थरार आवडतो त्यांनी पण यावं, ज्यांना कॉमेडी आवडते त्यांनीसुद्धा यावं. थोडक्यात काय, सगळ्यांनी यावं आणि चित्रपटगृहामध्ये बसून हा चित्रपट बघावा. याला कारण असं आहे की हा समूहाने बघण्याचा चित्रपट आहे, हा एकट्या एकट्याने बघण्याचा चित्रपट नाही आहे. म्हणून जेव्हा आता वाळवी उद्यापासून चित्रपटगृहामध्ये आहेच, सगळ्यांनी तातडीने तिकीट्स बुक करा आणि लवकरात लवकर चित्रपट पहा. आणि मला खात्री आहे तुम्ही पाहून थांबणार नाही, तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगाल, त्यांच्यासोबत पुन्हा पुन्हा जाल, असा हा चित्रपट आहे. त्यामुळे वाळवीवरती प्रेम करा आणि वाळवी नक्की पहा. तुझी पण अर्थातच भूमिका वेगळी आहे या सिनेमात. याआधी आम्ही तुला म्हणजे असं रोमॅन्टिक भूमिकेत पाहिलं आहे किंवा यात पण दिसतोय रोमॅन्स, पण थोडासा एकदम वेगळं असं थोडं कुठेतरी की थ्रिलर वाटतोय ट्रेलर बघून आम्हाला. तर एकंदरीतच तू काय सांगशील, किती एन्जॉय केलास हा सिनेमा आणि पडद्यामागच्या गोष्टी, किस्सा काहीतरी एखादा असेल तुझा तोही सांगशील? आम्ही ह्या सिनेमाची प्रोसेस खूपच एन्जॉय केली, स्पेशली मी, कारण मला खूप धमाल आली ह्या सगळ्या टीमबरोबर जॉईन होण्याचं. आणि हे सगळीच लोक एकमेकांना अनेक वर्ष ओळखत होती. मी नवीन आउटसायडर म्हणू शकता, पण ह्या लोकांनी कधीही मला आउटसायडर, ह्या ग्रुपमधला आउटसायडर, पण तसं कधी मला फील होऊ दिलं नाही, अजिबात नाही, कोणीच नाही. बघितलं, अशीच रॅगिंग चालायची माझी. खूप मजा आली. मी खूप जास्त एक्सायटेड आहे. माझा पहिला सिनेमा 2019ला रिलीज झाला होता, त्याच्यानंतर हा माझा दुसरा सिनेमा रिलीज होतो 2023ला. 2 वर्षाचा गॅप आहे मध्ये. मी खूप एक्सायटेड आहे. प्रेक्षक किती उत्सुक आहेत मला बघण्यासाठी ह्याची मला नोंद आहे. आणि मलाही प्रेक्षकांच्या कॉम्प्लिमेंट्स किंवा कॉमेंट्स काय आहेत हे जाणून घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. आणि 13 जानेवारीला आमचा चित्रपट रिलीज होतो आहे. मकर संक्रांती आहे, तुम्हाला माहितीच आहे, लॉंग विकेंड आहे. प्लीज आमचा सिनेमा पहा आणि हा सिनेमा तुम्ही मित्रांसोबत टाळ्या वाजवूनच बघा, त्यातच खरी मजा आहे. तिळगुळ घ्या आणि वाळवी बघा. सिनेमात जेव्हा मी ट्रेलर बघितला तेव्हा तुझी भूमिका आम्हाला कळते, पण मला ना सुबोधची भूमिका नव्हती समजली, की फक्त तो दरवाजा उघडतो आणि सांगतोय कॉलवर की एक रहस्य आहे वगैरे असं काहीतरी. आणि त्याविषयी पण मला जाणून तुझ्याकडनं घ्यायला आवडेल की आम्हाला सुबोध कोणत्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे आणि नेमकी वाळवी काय आहे. म्हणजे म्हणून सुबोधला इथे सुद्धा मी आणलेला नाही. सुबोधची भूमिका काय आहे हे कळू नये म्हणून सुबोधला या इंटरव्ह्यूमध्ये आम्ही घेऊन आलेलो नाही आहोत. कारण आला असता तर तुम्ही हा प्रश्न विचारला असतात आणि मग त्याला मग नाही म्हणता आलं नसतं, कारण ही 24 तासला टाळायचं कसं, त्यामुळे त्याला उत्तर द्यावं लागतं. त्यामुळे परेशने सांगितलं की सुबोध तू येऊ नको, त्याला गेटवरनं परत पाठवलं विचारलं, त्याची खेप फुकट गेली. पण त्यामुळे सुबोध काय करतोय हे म्हणजे परेशने ट्रेलरमध्येही दाखवू दिलं नाही आहे. त्याची इच्छा आहे की चित्रपटात ते दिसू नये. त्याला चित्रपटाला दिसलाय की दार उघडतोय ते कळत नाही. पुढे दार उघडल्याच्या आत काय का तो भाऊजी आहे, दार उघडतोय, होम मिनिस्टर म्हणजे, कारण आम्ही आदेशदार लागतो. आम्हाला माहिती काही सांगू नाही शकत काही आत्ता, कारण काही सांगायचं नाही हेच महत्त्वाचं होतं. पण मी तुम्हाला इतकं नक्की सांगू शकतो, कारण परेश लांब आहे त्यामुळे मी हे औचित्य साधून असं म्हणतोय की तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर चित्रपट बघायला
यूथ फिल्म आहे, धमाल फिल्म आहे. जितका चित्रपट एन्जॉय कराल तितकंच तुमच्या मित्रमैत्रिणींचे रिॲक्शन तुम्ही एन्जॉय करणार आहात. त्यांचे पॉपकॉर्न खाली पडतायत, कोल्ड्रिंक्स आणतायत, टाळ्या शिट्ट्या. मला असं वाटतं की स्पेशली हा चित्रपट ना टीमनी एकत्र रसग्रहण करण्याचा, म्हणजे एकट्या दुकट्याने बघण्याचं आहेच, पण सांघिक आनंद घेण्याचा चित्रपट आहे असं मला मनापासून वाटतं. कारण ती जी इमोशन जनरेट होते थिएटरमध्ये, म्हणजे बिग स्क्रीन एंटरटेनमेंट काय, म्हणजे हा चित्रपटगृहात जाऊन का बघा, तर ती जी एक सांघिक इमोशन जनरेट होते ना थिएटरमध्ये, ती मिस नका करू. ती हा चित्रपट हा अनुभव तुम्हाला खूप देतो. तो तुम्हाला हसवतो, तो तुम्हाला एन्जॉय करायला लावतो, तुमचं मनोरंजन करतो. बाकी ट्रेलरमध्ये तुम्हाला दिसलंय कोणाचा काय रोल आहे, आता त्याच्यापेक्षा खरंच जास्त काही सांगूच शकत नाही. म्हणजे बरीचशी तशी ताकीदच आहे. पण तुमच्या मित्रांबरोबर, मैत्रिणींबरोबर, परिवाराबरोबर, प्रियजनांबरोबर जाऊन परत हा चित्रपट बघा, कारण ह्याला रिपीट व्हॅल्यू आहे आणि ह्याला एंटरटेनमेंट व्हॅल्यू आहे. तरी पण मला ना जाणून घ्यायचंच होतं, पण तुम्ही मला सांगत नाही आहात. ह्याला विचार, ह्याला सगळं माहिती आहे. आणि मंगेश सरांना म्हणजे आता डायरेक्ट पाठवूनच दिलं मला इथे जा. सो सर, एक आता जे टायटल आहे दिसतं तसं नसतं, तर काय आहे दिसतं तसं नसतं वाळवीचं रहस्य? पुन्हा एकदा तुम्हाला दिसतं तसं नसतं हे खरंच आहे, पण मंगेश एका ठिकाणी चांगलं म्हणावं की दिसतं तेवढंच नसतं हेही तितकंच खरं आहे. जे तुम्हाला मी दाखवलं 1.5 मिनिटात त्याच्या 100 पट चित्रपटात आहे. हां, आणि आपल्या ह्या चित्रपटाचं वैशिष्ट्य असं आहे की सर्वसामान्यपणे कसं चित्रपटात एक उत्कर्ष बिंदू असतो, क्लायमॅक्स असतो, एक सगळा चित्रपट त्या दिशेने जातो आणि तिथे मग एकदा स्फोट होऊन तुम्हाला ते सगळं कळतं जे काय असेल. आपल्या चित्रपटामध्ये असे 10 क्लायमॅक्सेस आहेत, दर ठराविक अंतराने येणारे, दर ठराविक अंतराने फुटत जाणारी रहस्य आहेत. ती त्या टप्प्यावर आणि त्या अनुक्रमणिकेनेच जर तुम्ही एन्जॉय करू शकलात तर त्यात गंमत आहे. आणि म्हणून आम्ही कुठलंही रहस्य फोडू शकलेलो नाही आहोत, केवळ तुमचा रसभंग होऊ नये म्हणून. त्यात आमचा काही स्वार्थ नाही आहे. पण एकदा चित्रपटाला बसल्यानंतर तुम्हाला त्या टप्प्यावर ती सही गंमत, त्याची मजा लुटता आली पाहिजे. आणि आम्ही ना तुमचा एक ट्रेलर बघितला होता, टीजर बघितला होता सुरुवातीला, तर आम्हाला तुमची अभिनयाची झलक दिसली होती त्या टीजरमध्ये. तर काही सिनेमात आम्हाला तुम्हाला बघायला मिळणार आहे? नाही ते सांगू नाही शकत. नाही नको, एवढं थांबलं, उद्यापर्यंत थांब प्लीज. आता माझ्याविषयी ना सगळ्याच गोष्टी फोडायच्या नाहीत असं ठरलेलं आहे, केवळ सिनेमाच नाही. त्यामुळे आता बघ, मी आता हे मला ताकीद देत आहेत आणि त्यांच्या दडपणाखाली मी काही सांगू शकत नाही. पण आम्हाला असं वाटतं की दिसणार आहे म्हणजे झलक सिनेमात. नाही फोडायचं आता आम्हाला ते. हां, त्यांना आम्ही काही हे करू नका असं नाही म्हणू शकत. आणि ते आज ठरवून की आज फोडायचं इकडे म्हणून, त्यामुळे त्यांना माहिती आहे. काय सांगाल सर, तुमच्यापर्यंत आता पोहोचवलंय मला. सर, गेला एक महिनाभर आमचं हेच चाललंय, फोडूयात नको फोडूयात, फोडूयात नको फोडूयात, आणि शेवटी आता फायनली उद्या सगळंच फुटणार आहे. म्हणजे आता पहिल्यांदा असा आनंद होतो की चला काहीतरी सिनेमाबद्दल आता सांगण्याची जबाबदारी आपली नाही, आता ती आपण प्रेक्षकांवर सोपवणार आहोत. कारण आता म्हणायला गेलं हा मराठीतला तसा पहिला रहस्यपट किंवा थ्रिलर कॉम आहे, आणि अशा प्रकारच्या सिनेमाला नेमकं किती अप्रिशिएट करतात किंवा नेमकं त्याचा आनंद किती घेऊ शकतात, हे बऱ्याचशा गोष्टी आमचे अंदाज बांधण्याचं जेव्हा चाललं होतं तेव्हा आमच्या लक्षात आलं की अरे हा सिनेमा, त्याला भाषेचं काही बंधन नाही आहे, त्याला वयाचं काही बंधन नाही आहे. म्हणजे हा सिनेमा आवडण्यासाठी, ही गोष्ट आवडण्यासाठी, ह्या सगळ्या कलाकारांचं काम आवडण्यासाठी कुठलीही अशी गोष्ट त्याला आडवी येणार नाही आहे. याचं एकदम सिम्पल उदाहरण म्हणजे जेव्हा अमेरिकेत शिकागो साऊथ एशियन फिल्म फेस्टिवलला वाळवीचा प्रवेश झाला, तेव्हा सगळ्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांमधून वाळवीला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून हे मिळालेलं आहे बक्षीस. सो बेस्ट फीचर फिल्म आहे. ते सिनेमा संपल्यानंतर 5 मिनिटं स्टँडिंग ओवेशन सिनेमाला मिळालेलं आहे. आणि स्टँडिंग ओवेशन ही एकच गोष्ट नाही, जनरली ह्या गोष्टी गंभीर सिनेमाच्या वाट्याला येतात, पण एका धमाल, विनोदी आणि मनोरंजक सिनेमाला हे सगळं मिळणं हे आम्हाला खूप भाग्याचं वाटतं.
म्हणजे आमची अडचण अशी म्हणायला हरकत, आज मी प्रांजळ कबुलीच देतो की आम्ही जेवढा सिनेमा बनवला आहे त्याच्या फार तर 1% सिनेमाचं प्रमोशन करू शकलेलो आहोत. आणि तो कदाचित असा विश्वास आहे की उरलेलं 99% उद्यापासून जो माणूस चित्रपट पाहिल तो करायलाच लागेल. म्हणून म्हणजे ना मराठी सिनेमांचं ओव्हरऑल प्रमोशन 1 महिना आधी 2 महिने आधी असं चालू असतं, राईट? आताच सर म्हणाले. पण या सिनेमात असं दिसलं नाही की आपण खूप जास्त गाजावाजा केला आहे किंवा प्रमोशन्स केलं आहे, असं का? आता सिरियस उत्तर देतो. प्रत्येक सिनेमाचा एक बाज असतो, प्रत्येक सिनेमाची एक जडणघडण असते, प्रत्येक सिनेमाची एक शैली असते. आणि त्या सिनेमाची जी देहबोली आहे त्या चित्रपटाची, ती ठरवते की याचं प्रमोशनची बॉडी लँग्वेज काय असली पाहिजे. तर या चित्रपटाची गरज आहे की असं वेगळं प्रमोशन व्हायला पाहिजे. कारण अत्यंत नम्रपणे सांगतो की आम्हाला खरं तर खूप सांगायचं आहे, आमच्याकडे खूप आहे सांगण्यासारखं आहे चित्रपटाबद्दल. आणि मला खात्री आहे की पिक्चर रिलीज झाल्यानंतर तुम्ही सगळीच लाडकी ही आमची ज्यांनी आम्हाला रेग्युलरली सपोर्ट केलं, मीडिया हाऊसेस, हे आम्हाला पुन्हा एका राऊंडला बोलवणार इंटरव्ह्यूजच्या की आता परत बोलूया चित्रपटाबद्दल, ह्याची आम्हाला खात्री आहे. पण आत्ता आम्ही याच्यापेक्षा जास्त सांगू शकत नाही, कारण हा रहस्यपट आहे. ह्याच्यात हास्य असलं आणि ते सगळे अधोरेखित करत असले तरी ह्याच्यात रहस्य पण आहे. आणि रहस्य आलं की फुटण्याची भीती आली, आणि कोणाच्या कुठल्या वाक्याने ते फुटेल. आणि खरं तर आत्ता तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही हे करत नाही, पण ॲक्च्युली ह्याच्यात तुमचा स्वार्थ आहे, आमचा नाही. आमच्या सगळ्यांची अशी मनोमन इच्छा आहे की ते तुम्ही थिएटरमध्ये एन्जॉय करावं, ते तुम्हाला तिथे एक्सपिरियन्स करता यावं, ते रहस्य त्याचा उलगडा तिथे तुमच्या समोर व्हावा, आणि तो आनंद तुमचा हिरावला जाऊ नये म्हणून ही सगळी टीम तुम्हाला आत्ता फार काही सांगत नाही. त्यामुळे आम्ही इन द शॉर्टर आर्क तुम्हाला कदाचित वाटत असेल की काही सांगत नाही, पण इन द लॉंगर आर्क तुम्ही सगळे आमचे आभार मानणार की बरं झालं आधी सांगितलं नाही, पिक्चर बघितला ना मजा आली मला. पण मी इतकं नक्की सांगतो, खरं तर स्वतःच्या चित्रपटाबद्दल हे बोलणं थोडंसं गैर वाटेल मला, पण मंगेश सरांना स्वभाव मला माहिती आहे, ते हे कधीच बोलणार नाहीत. परेशचा स्वभाव मला माहिती आहे, ते हे कधीच म्हणणार नाहीत. त्यामुळे मी थोडासा हे बोलतो सर तुमच्या परवानगीने की आपण ना म्हणजे शुभ्या काल इंटरव्ह्यूमध्येही तेच सांगत होता की आपण मराठी चित्रपटांबद्दल वेगळे निकष मांडतो आणि बाकीच्या भाषांच्या चित्रपटांबद्दल वेगळे निकष मांडतो. एखादा दुसऱ्या भाषेतला चित्रपट येतो जो चांगला असतो, पण आपण तो इतका उचलून धरतो आणि त्याचं कौतुक करतो. पण जेव्हा एखादा मराठीतला चांगला चित्रपट येतो तेव्हा आपण त्याच्याबद्दल थोडेसे कमी उत्साही दिसतो. मला असं वाटतं की वाळवीसारखा चित्रपट जेव्हा येतो तेव्हा आपण सगळ्यांनी त्याच्या मागे उभं राहायला पाहिजे, आणि प्रत्येक मराठी चित्रपटाच्या मागे उभं राहिलाच पाहिजे. पण वाळवीसारखा खरोखरच वेगळा चित्रपट जेव्हा येतो आणि तो तुमचं मनोरंजन करतो, त्याला जेव्हा झी स्टुडिओसारखी एक मोठी संस्था आर्थिक पाठबळ देते, परेशसारखा माणूस, मधुगंधासारखी लेखिका जेव्हा आयुष्यातली 1, 2, 3 वर्ष त्याच्यासाठी कामी लावतात, आम्ही सगळे जेव्हा काम, तेव्हा मला असं वाटतं की आमच्या सगळ्यांची इच्छा एकच आहे की तुमचं मनोरंजन करावं आणि तुम्हाला ती एंटरटेनमेंट द्यावी, ते पैसा वसूल फिलिंग द्यावं, आणि एक चांगली कलाकृती मराठी सिनेमामध्ये घडल्याचा आनंद आपल्या सगळ्यांना एन्जॉय करता यावा. तर तो आनंद चित्रपटगृहात जाऊन घ्या, तुमच्या प्रियजनांना सांगा, स्प्रेड द वर्ड. चित्रपट आवडला तर भरभरून लिहा, व्यक्त व्हा, या व्हिडिओच्या खाली कमेंट करा, कारण चित्रपट तुम्हाला आवडणार आहे याची आम्हाला खात्री आहे. थिएटरमध्ये जा 13 तारखेला, म्हणजे आता इंटरव्ह्यू कधी आज येईल किंवा उद्या येईल, वाळवी रिलीज झालेला असेल किंवा आज आला इंटरव्ह्यू तर उद्या रिलीज होणार आहे. तर या संक्रांतीला तिळगुळ घ्या, वाळवी पहा. तुम्ही एवढं छान सगळ्यांना आवाहन केलं तर नक्की ऐकणार प्रेक्षक. पण माझ्यासोबतच माझी ऑफिसमधली काही मंडळी आहे, ती तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत. सो आपण बोलवूयात, आपण सुरुवात करूयात. हर्षाली प्लीज ये. हाय. देश में निकला होगा चांद, त्या सिरियलपासून मी तुमचे ऑलमोस्ट सगळे फिल्म्स सगळं बघते. तर वाळवीमध्ये काय आहे हे मी नाही विचारणार, कारण का ते सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊनच पाहायचं आहे. मी सुद्धा तिथेच जाऊन पाहणार आहे. पण त्यामध्ये तुमची छटा काय आहे, कारण का सगळ्यांच्या वेगळ्या छटा तुमच्या, तर मी प्रत्येक फिल्ममध्ये वेगळं कॅरेक्टर बघायला मिळाले. तर तुम्हाला या कॅरेक्टरमध्ये असं काय वेगळं आणि किती मजा आली? मला खूप मजा आली. खूप वेगळं कॅरेक्टर आहे, आणि मी इतकं सांगेन की आत्तापर्यंत मी ज्या पद्धतीचं काम केलं आहे त्या पद्धतीच्या कामापेक्षा काहीतरी वेगळं, काहीतरी नवीन, काहीतरी छान करण्याची संधी मला मधुगंधा, परेश आणि झी स्टुडिओजनी दिली, या स्क्रिप्टनी दिली.
आणि ते करण्याचा किंवा त्याला न्याय देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला आहे. तुम्हाला ही व्यक्तिरेखा खूप आवडणार आहे. ती तुम्हाला हसवणार आहे, रडवणार आहे, कोड्यात पाडणार आहे. कारण एका हातात पिझ्झा आहे, एका हातात बंदूक आहे. जेव्हा बंदूक जाते तेव्हा फावडं येतं आहे हातात. सो कुदळ, फावडं असं खूप काय काय खायचे पदार्थ, वेफर, पिझ्झा, तर खूप मजेशीर व्यक्तिरेखा आहे. त्यामुळे ती एन्जॉय करा. मी तुमची सिरियल रोज पाहायचे. मला तुम्ही प्रचंड आवडता, माझ्या पूर्ण फॅमिलीला आवडता आणि खरोखर बेस्ट लक आहे तुम्हाला सगळ्यांना. ही फिल्म खूप चालली आणि मी स्वतः पण प्रमोशन करेन. थँक्यू सो मच. पुढे पोपट सर आहेत माझ्यासोबत. पोपट सर प्लीज. बऱ्याच दिवसांनी खूप चांगला ट्रेलर बघितला आणि गावाकडे असताना खूप लाकडं वगैरे पडलेलं असायचं. त्याला वाळवी एक कीड असायची, तो लाकडांचा अख्खा भुगा करून टाकायचा. याच तुमच्या ह्या नावावरून असं दिसतंय की असंच काही प्रकार आहे का तुमच्या पिक्चरचा? आमची वाळवी थोडी वेगळी आहे आणि मी परेशला विनंती करतो की त्यांनी या वाळवीबद्दल तुम्हाला सांगा. आमची वाळवी लाकडाला लागणारी वाळवी नाही, ती भोगा करणारी, नष्ट करणारी वाळवी नसून ती इको फ्रेंडली वाळवी आहे. हां, आणि मुख्य म्हणजे आमचे हे 4 प्रमुख कलाकार जे आहेत, अनिता, शिवानी, स्वप्नील आणि सुबोध, या व्यतिरिक्त वाळवी हे 5वं प्रमुख पात्र आहे आमचं. वाळवी दिसणार आहे तुम्हाला आणि काय काय करताना दिसणार आहे. आता ती नक्की काय करणार आहे, हे 4 जण जे आहेत ते हिरो हिरोईन आहेत का विलन आहेत, वाळवी हिरो आहे का विलन आहे, हे सगळे तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल. खूप दिवसानंतर म्हणजे सस्पेन्स, थ्रिलर वगैरे सगळ्याच गोष्टी ह्या ट्रेलरमध्ये बघायला मिळतात. हे पिक्चर नेमकं कन्सेप्ट कशावरून सुचली आणि नेमकं हे पात्र घेताना काय ठरवलं होतं? चित्रपट कशावरून सुचला नाही, एक दिवस एक कल्पना आली डोक्यामध्ये आणि मग आम्ही नवरा बायको त्याचा खल करायला लागलो आणि मग हळूहळू ते जे कारस्थान आहे जे तुम्ही ट्रेलरमध्ये पाहिलेले ते बघा, अजूनही तुम्हाला तिकडे दिसतंय. त्यांनी एकमेकांच्या डोक्यावर गन रोखलेली आहे. हे दोघंजणं कुणीतरी काहीतरी कारस्थान करतायत. आता हे सगळं कारस्थान जे आहे हळूहळू रचायला लागलो आम्ही. पण अर्थातच केवळ एक परफेक्ट मर्डर सादर करणं हा आमचा उद्देश नव्हता. त्या परफेक्ट मर्डरच्या अजून काय काय आवृत्त्या होऊ शकतात, त्याचं अजून काय काय होऊ शकतं, त्याची आम्हाला जास्त उत्सुकता होती. आणि जसे तुम्ही पाहताना आश्चर्यचकित होणार आहात किंवा होत आहात, तसेच आम्ही लिहितानासुद्धा स्वतःला आश्चर्यचकित करत गेलो. आणि त्याचा जो काही क्लायमॅक्स आहे तो तुम्ही पाहाल आणि मग तुम्हाला कळेल की वाळवी हे नाव का. सरांनी बरेच भूमिका केलेल्या आहेत आणि अनेक भूमिकांना न्याय दिलेला आहे सरांनी. पण मॅडम, तुम्ही तो मला तुमचा रोल खूप छान वाटला. नेमकं काय त्या रोलबद्दल सांगाल? तेच, आम्हाला आत्ता अजून काहीही फोडण्याची परवानगी नाही आहे आणि जर समजा आमचे निर्माते आणि दिग्दर्शक इथे नसते तर मी काहीतरी तुम्हाला सांगू शकले असते. आत्ता मी या क्षणी इतकंच सांगेन की अवनी नावाची व्यक्तिरेखा आहे ही आणि ती नेमकं काय करते, ती कशी आहे, तिचा स्वभाव कसा आहे, हे सगळेजण तिचे कोण आहेत, हे सगळं तुम्हाला उद्याला वाळवी पाहिल्यानंतर अधिक स्पष्ट होईल. कारण भूमिकेपेक्षा ती गोष्ट, त्यातला आशय हा अधिक महत्त्वाचा आहे. ते हळूहळू तुम्हाला उलगडत जाईल. थँक्यू सो मच. पुढे स्वाती आहे माझ्यासोबत. स्वाती प्लीज ये. सर्वप्रथम तुम्हाला वाळवी मूवीसाठी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. एकतर तुम्ही वेगवेगळे चित्रपट घेऊन येतात सारखे. हा पण मी ट्रेलर बघितला, पूर्ण सस्पेन्स, एकतर स्टोरी काय आहे नक्की, थ्रिलर आहे की सस्पेन्स काय कळत नाही. तर हा चित्रपट करताना तुम्हाला कसा अनुभव होता की सस्पेन्ससारखा चित्रपट म्हणजे ते एकदम स्टोरी कळू शकत नाही ट्रेलरमध्ये. पहिल्यांदा मी असं बघितलं की मला समजलंच नाही. 2-3 वेळा बघितलं पण मला काहीच नाही कळलं. तुम्हाला सगळ्यांचा अनुभव कसा होता? मैत्रिणी, तुझे म्हणलीस की सस्पेन्स आहे, थ्रिलर आहे, तर परेशनी, मधुगंधानी त्याच्यासाठी खूप चांगली टर्म शोधून काढली. कारण हा फक्त रहस्यपट नाही आहे, तर आम्ही ह्याला रहास्यपट म्हणतो आहे. म्हणजे रहस्य आहेच पण अधिक हास्य. आणि असं फार कमी वेळा होतं की रहस्यपट तुम्हाला हसवतात. कारण अनेक चित्रपट बघून तुम्हाला हसू येते की अरे काय सिनेमा बनवला आहे, हे ते हसणं नाही आहे. चित्रपटात जे घडतंय ते गमतीशीर नाही आहे, ते अत्यंत सिरियस आणि ते रहस्यपटाला धरून आहे.
पण त्यातनं जे निष्पन्न होत जातंय त्याच्यातनं तुम्हाला ऑडियन्स म्हणून खूप आनंद मिळतोय आणि म्हणून हा रहस्यपट आहे किंवा ह्याला थ्रिल कॉम असं आपण म्हणूया, थ्रिलर कॉमेडी. आणि आम्हाला असं वाटतं अत्यंत नम्रपणे, कदाचित अपवाद असतीलही, पण मराठीमध्ये असे खूप चित्रपट आलेले नाहीत असं आम्हाला वाटतं. आले असतील तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये जरूर आम्हाला सांगा. पण आमच्यासाठी हा जॉनरच नवीन होता, ही टेरिटरीज नवीन आहे आणि त्यामुळे नवीन गोष्ट करायला कुठल्याही नटाला नटीला अत्यंत मजा येते, आनंद मिळतो. कारण तो अशा इमोशन्स टॅप करत असतो किंवा ती अशा इमोशन्स टॅप करत असते ज्या त्यांनी कधी केलेले नसतात. त्या अशा प्रवासाला जातात ज्या प्रवासाला ते आधी गेलेले नसतात आणि कुठल्याही म्हणजे क्रिएटिव्ह माणसासाठी ह्याच्यासारखा दुसरा आनंद नाही. त्यामुळे आम्हाला खूप मजा आली हा चित्रपट करताना. हा genre तुमच्यासाठी नवीन होता, त्यापेक्षा प्रेक्षक वर्गांसाठी नवीन आहे की एका आपण जो ट्रेलर बघितला त्याच्यामध्ये सस्पेन्स आहे, त्यामुळे तो प्रेक्षकांना बघण्यासाठी खूप उत्सुकता आहे असं मला वाटतं. थँक्यू. सो पुढे प्रतीक्षा आहे माझ्यासोबत. प्रतीक्षा प्लीज ये. खरं तर आम्ही पिक्चरचा टीझर पाहिला. टीझर खूप रहस्यमय आणि खरंच थिएटरमध्ये जाऊन पाहावा असा वाटतो आहे. पण तरीसुद्धा प्रेक्षकांनी का पिक्चर पाहावा, तुम्ही त्यांना काय सांगाल? खरं तर मराठीत आता खूप वेगवेगळे कथानक येत आहेत आणि ते प्रेक्षकांना पाहायलासुद्धा आवडत आहेत, लोक त्याला चांगला प्रतिसाद देत आहेत. तर प्रेक्षक म्हणून आम्ही का पाहायला जावं, तुम्ही काय सांगाल? मी थोडंसं माझं वेगळं उत्तर आहे ह्याचं. मला असं वाटतं की का पाहायला जावा, तर हा मराठी चित्रपट आहे म्हणून सगळ्यात आधी पाहायला जावा. कारण प्रत्येक मराठी चित्रपट हा चित्रपटगृहात चालला पाहिजे. फक्त आमचा चित्रपट नाही, मी म्हणतोय प्रत्येक मराठी चित्रपट हा चित्रपटगृहात चालला पाहिजे. कारण मराठी चित्रपट चालणं किंवा चालवणं ही जितकी आमची जबाबदारी आहे तितकीच ती प्रेक्षकांची जबाबदारी आहे. पहिलं कारण आहे की मराठी फिल्म आहे, आपण सगळ्यांनी त्याच्या मागे उभं राहायला पाहिजे. दुसरं, हा रहस्यपट आहे, हा जॉनर नवीन आहे, इंटरेस्टिंग जॉनर आहे, रहस्य आणि हास्य. म्हणून हा बघायला पाहिजे की हा काय आहे, ह्यातलं रहस्य काय आहे, ह्यातलं हास्य का निर्माण होत आहे. झी स्टुडिओजची निर्मिती आहे म्हणून जायला पाहिजे. कारण झी स्टुडिओजने आत्तापर्यंत अनेक दर्जेदार कलाकृती आपल्यासमोर सादर केल्या. या चित्रपटाचे लेखक मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी आहेत, ज्यांचं स्वतःचं असं गुडविल आहे रायटर्स म्हणून. चित्रपटाचे दिग्दर्शक परेश मोकाशी आहेत, ज्यांच्या चित्रपटांची नुसती नावं मी इथे सादर केली. म्हणजे हरिश्चंद्रची फॅक्टरी असेल, ची वर्सेस ची चौका असेल, एलिझाबेथ एकादशी असेल, तर ते काय दर्जाचे चित्रपट बनवतात. म्हणजे हरिश्चंद्रची फॅक्टरी हा भारताचं ऑफिशियल सिलेक्शन होतं फॉर द ऑस्कर्स. त्यामुळे या दर्जाचा मेकर आहे. त्याचा पुढचा चित्रपट, त्याची पुढची कलाकृती, मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांसाठी, ॲटलिस्ट आमच्या फ्रेटर्निटीसाठी, कलाकारांसाठी ही नथिंग शॉर्ट ऑफ अ फेस्टिवल, उत्सवासारखं. की परेशचा सिनेमा येतो यार, म्हणजे आम्ही या चित्रपटात नसतो तरीही आमची भूमिका हीच असते की परेशची फिल्म येते यार, परेश काहीतरी भन्नाट असणार, परेशचा सिनेमा आहे. आणि त्याच्यात मग कलाकार सुबोध भावे आहे, अनिता आहे, शिवानी आहे, नम्रता संभेराव आहे, मी आहे आणि एका अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेमध्ये वाळवी आहे. तर हे सगळं काय गौड बंगाल आहे हे बघायला आणि याचा आनंद घ्यायला तुम्ही चित्रपटगृहात जायलाच पाहिजे असं मला वाटतं. अशी नाना विविध कारणं माझ्या मनात येतात की चित्रपट का बघायला पाहिजे. खरं तर ह्या दोघींनाही आम्ही टी व्हीवर पाहिलं आहे आणि यांचा एक स्वतःचा फॅन बेस आहे. ह्या दोघींसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता आणि जसं टीझरमध्ये दाखवलं आहे तसं चित्रपटाच्या सेटवरही काही रहस्यमय गमती जमती झाल्यात का? किस्से सांगता येणार नाहीत कारण परत कथा फोडावी लागेल. आणि मी म्हटलं तसं की खात्री बाळगा, चित्रपट रिलीज झाल्यानंतर तुम्ही आपणहून फोन करून आम्हाला अजून एका राऊंडला बोलवणार आहात की आता एक इंटरव्ह्यू करूया. कारण आता इतके प्रश्न आहेत मनात, पिक्चर बघितला आहे, सो त्याच्यासाठी आपण किस्से राखून ठेवूया. पण अनिता, शिवानी, नम्रता या तिघी अत्यंत ताकदीच्या अभिनेत्री आहेत आणि हे मी सांगायची गरज नाही. त्यांनी त्यांच्या कामातनं हे वेळोवेळी दाखवून दिलं, अनेकदा दाखवून दिले. पण मला मनापासून असं वाटतं, आणि या मैत्रिणी आहेत म्हणून नाही, मला मनापासून असं वाटतं की काय होतं, जसं शिवानी अत्यंत सुंदर दिसते, त्यामुळे तिचं कौतुक हे तिच्या दिसण्यापर्यंत येऊन थांबतं आपसूक. पण सुंदर दिसणारी मुलगी उत्तम अभिनय करते हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही आवर्जून वाळवी बघा. अनिता आपल्याला माहिती आहे की उत्तम बायकोचे रोल उत्तम करते, किंवा अनिता म्हटलं की आयडियल बायको हे, आणि मग ते सगळं येतं की मसाल्याचा का व्यवसाय आहे आणि 300 कोटीचा धंदा आहे वगैरे. पण मला जेन्युइनली असं वाटतं की अनिता
तिच्या अभिनयाची रेंज काय, म्हणजे ती तुम्हाला वसंतरावमध्ये दिसते, की तुम्हाला माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये दिसते आणि ती वाळवीही करते. तर अनिता काय ताकदीची अभिनेत्री, हे तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही वाळवी आवर्जून बघा. नम्रता म्हटलं की आपल्या डोक्यात हास्यचित्र येतं किंवा अरे नम्रता कॉमेडी, पण नटाला जर म्हणजे नेहमी असं म्हणतात ना की अरे लेंथ इम्पॉर्टंट नाही आहे रोल की क्या काम आहे वो इम्पॉर्टंट आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण जर बघायचं असेल म्हणजे काय, तर नम्रताचं या चित्रपटातलं काम बघा की लेंथ महत्त्वाची नाही आहे, जे तिच्या अत्यंत महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे तिची, पण ज्या ताकदीने तिने काम केलं आहे, ज्या सफाईने तिने काम केलं आहे, हे बघण्यासारखं आहे. त्यामुळे तिघींबरोबर स्क्रीन शेअर करून मला असं वाटतं की आम्ही बेटर काम केलं, आमचं काम जास्त चांगलं होऊ शकलं आहे, कारण या तिघींनी चाबूक काम केलं चित्रपटात. माझा प्रश्न तुमच्या दोघींसाठी होता. त्या ह्या सिनेमामध्ये तुमच्या दोघींचं जे पात्र आहे ते खूपच रहस्यमय वाटतंय. म्हणजे तिचं एक डॉक्टरच्या ह्याच्यामधलं असलेलं पात्र आणि तुमचं एक हाऊसवाईफ म्हणून असलेलं पात्र. तुम्ही तुमचं पात्र हे तुमच्या रिअल लाईफशी काही जुळतं मिळतं आहे का, म्हणजे असं थोडंफार तरी? मी पुन्हा तेच सांगते की आम्ही पात्रांविषयी काही सांगू शकत नाही. मिळतं जुळतं एकच गोष्ट आहे, ते म्हणजे मी बायकोचं काम करते याच्यामध्ये. मी खऱ्या आयुष्यातही नवऱ्याची बायको आहे, त्यामुळे तेवढं एकच काय ते कॉमन आहे. बाकी यातलं सगळ्या गोष्टी ह्या माझ्या आयुष्याशी मिळत्या जुळत्या नाहीत. हां, पण ही एक माणसांवरची फिल्म आहे, दैनंदिन जीवनातली फिल्म आहे, आपल्याला वाटण्याबद्दल काहीतरी वाटण्याबद्दलची फिल्म आहे आणि त्यामुळेच ही सगळ्यांची फिल्म होते. ही माणसं आहेत, त्यांची जी स्वभाव वैशिष्ट्ये आहेत, त्यांचं जे एकमेकांच्या संदर्भातलं वाटणं आहे, हे तुम्ही सगळेच जण रिलेट करू शकता, केवळ मीच नाही. त्यामुळे एखादी कलाकृती कधी मोठी होते, कधी श्रेष्ठ होते, ती कालातीत कधी असते जेव्हा ती खऱ्याखुऱ्या माणसांवरची असते, ती प्रत्येक माणसाला जाऊन भिडते, त्याला विचार करायला लावते, त्यावेळेस ती सगळ्यांची कलाकृती होते आणि ती अधिक लोकांपर्यंत पोचते. तसा आमचा चित्रपट आहे. आम्ही चित्रपटाच्या पात्रांविषयी, गोष्टीविषयी अजिबात काही सांगत नाही आहोत. त्याला कारण असं आहे की तुमची जी बघण्याची मजा आहे ना, ती किरकिरी होऊ नये म्हणून. पण आय एम शुअर तुम्ही हसणार, खिदळणार, चित्कार फुटकार असणार त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, आणि तरीसुद्धा वाळवी तुम्हाला कुठेतरी अंतर्मुख करणार, हे नक्की. देविकाच्या स्वभावात आणि शिवानीच्या स्वभावात मला असं वाटत नाही काहीही साम्य आहे. मी खूपच ऑपोजिट आहे देविकाच्या असं मला वाटतं. पण तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही प्लीज कॉमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आम्ही आत्ता काहीही सांगू शकणार नाही आहे सिनेमाबद्दल की काय आहे एक्झॅक्टली स्टोरी किंवा माझ्या कॅरेक्टरचं नाव आणि ही डेंटिस्ट आहे या पलीकडे सुद्धा मला तुम्हाला काही सांगायचं नाही आहे. कारण सगळे म्हणतात तसे तुमची मजा जाईल आणि जेव्हा तुम्ही 13 जानेवारीला हा पिक्चर थिएटरमध्ये पाहाल तेव्हा तुमची एक्साइटमेंट तीच आम्हाला ठेवायची आणि तेव्हा जेव्हा तुम्हाला ही मजा येणार आहे ना ती खूपच प्राइजलेस असणार आहे आमच्यासाठी. सो 13 जानेवारीला बघायला विसरू नका वाळवी. एक शेवटचा प्रश्न होता माझा. खरं त्या सिनेमाच्या म्हणजे टीझरमध्ये आम्ही सुरुवातीलाच पाहिलं आहे की तुमचा आणि ह्यांचा शॉट आहे की सुसाईड करण्यासाठी. खरं तर आत्ताच 2-4 दिवसापूर्वी मी बातम्यांमध्ये पण पाहिलेलं असेल की तरुण पिढी जी आहे ती आत्महत्येकडे वळलेली आहे. अशा तरुण पिढींना म्हणजे चित्रपटातून तुम्ही खरंच चांगला संदेश दिला असाल नो डाऊट, बट अशा तरुण पिढी जी आत्महत्येसाठी प्रवृत्त झाली किंवा आत्महत्येकडे वळते त्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? हे चित्रपटाचं प्रमोशन म्हणून नाही हां, पण आत्महत्येचा विचार मनात आला तर प्लीज वाळवी बघा. विचार कायमचा पुसला जाईल याची खात्री बाळगा. याच्या आधी ना आम्ही तुम्हाला एकत्र सिनेमा करताना पाहिलं आहे. सो या सिनेमाच्या वेळी तुमचे काही असं म्हणजे काही वेगळा किस्सा घडला आहे का सिनेमाविषयी, किंवा काही यावेळीचा अनुभव कसा होता तुमचा? किस्सा ॲक्च्युली सिनेमा घडताना तर भरपूर होतच असतो, पण आम्ही ह्यावेळेस आता एक मात्र ठरवलं आहे की पुढचा सिनेमा जेव्हा करू त्याच्या आधी ट्रेलर आणि प्रमोशन तयार करू आणि मग सिनेमा हातात लिहायला घेऊ. कारण आता थ्रिलर कॉम हा प्रमोट करण्यासाठी एक वेगळा प्रकार आहे. म्हणजे आम्ही आवर्जून सगळीकडे एक गोष्ट सांगतो की ह्याच्यात खूप हास्य आहे,
पण आम्ही आत्तापर्यंत जे सोशल मीडियावरती दाखवू शकलो आहे, जे आत्ता आम्ही प्रयत्नपूर्वक सांगतो आहे की अरे ह्याच्यात धमाल आहे, तर ते सुद्धा दाखवता येईल असा ट्रेलर आम्ही करायचा आता ठरवलेला आहे, जे काही पुढचं प्रकार करू. पण एक आहे की एलिझाबेथ एकादशी असेल, चिवची चौका असेल, हरिश्चंद्रच्या फॅक्टरीबरोबर नंतर झालेलं असोसिएशन असेल, ह्या सगळ्यामध्ये जेव्हा जेव्हा परेश मुकाशी, मधुगंधा, त्यांची मयासभा आणि झी स्टुडिओज एकत्र येतात, तेव्हा एक आहे की आम्ही आमच्या परीनं आनंदाची जिकडे तिकडे एक विखुरण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि वाळवी हा सुद्धा नावाच्या विपरीत त्याच प्रयत्नाचा एकदम वेगळा आणि पुढचा भाग आहे. ह्याचं मात्र आम्हाला काम करताना एकत्र फारच समाधान मिळालेलं आहे. सर, तुम्ही काय सांगाल? कसा होत पुन्हा एकदा एकत्र, त्यात काही म्हणजे मुळात पहिल्यांदी दूर गेल्याचा काही फीलच नव्हता. आमचं घरचंच कार्य होतं, त्यामुळे लिखाण झाल्या झाल्या लगेच टीजरमध्ये ते आपण सांगून असतात झी स्टुडिओज स्क्रिप्ट तयार आहे, कुठे आहात तुम्ही, हा जो माझा सूर लागला होता त्याच्याचमुळे तर लागला होता. आणि अजून एक प्रश्न असा आहे की ही सिनियर टीम आहे सगळी, पण सिनियर टीम असूनही धमाल तेवढीच करते, तर सगळ्यात जास्त असं कोण होतं म्हणजे हँडल करायला, अरे थांबा आता, बस 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 बस, असं असतं नाही की मस्ती आणि ऑल, सो असं कोण होतं? मला वाटतं मी स्वतःच असीन की परेश आता बास तुझं हे, हां नाही. आणि हे बघा, आपली टॅगलाईन काय आहे, दिसतं तसं नसतं. आता स्वप्नील जोशी हा असा सद्गृहस्थ दिसतोय की नाही तुम्ही मला सांगा, पण दिसतं तसं आहे का खरंच? वाळवी पहा, ही लावण्यवती पहा, तशी अभ्यासू शांत विचारी मुलगी वाटते, पण वाळवीमध्ये ती दिसते तशीच आहे का? वाळवी पहा, ही एक आदर्श गृहिणी वाटते, तिच्या मनामध्ये एकही खोडी नाही, अत्यंत साधी, सुशील, सज्जन अशी मुलगी वाटते. वाळवीत ते तशी खरंच आहे का? ही सगळी रहस्य आम्हाला फोडायची नाहीत, म्हणून तर आम्ही काही फोडलेलं नाही. सो थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला वेळ दिला याबद्दल. आणि हा सिनेमा पुन्हा तू म्हणालास तसं की आपण इंटरव्ह्यू करणार आहोत आणि सक्सेस स्टोरी करणार आहोत नेक्स्ट टाईम आपण याची. सो आपण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू आम्हाला तुम्ही वेळ दिल्याबद्दल. कॅमेरामन नितीनसह सायली कोलगेकर, झी मीडिया, मुंबई. छत्रपतींचा विचार म्हणजे